लेखणीला धार तलवारीची हे आपले ब्रीद वाक्य साध्य करणाऱ्या आणि समाज हितांच्या बातम्यांनी लोकमनावर राज्य करणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक मार्गदर्शक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात शिरूर शहराच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था तज्ञ संचालक तथा माजी नगरसेविका सौभाग्यवती अंजली मयूर थोरात आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान। पंढरपूरची वारी म्हणजे भक्तिभाव आणि श्रद्धेचा अथांग सागर। जिथं कानावर पडतो तो फक्त टाळांचा मंजूळ किनकिनाट, मृदंगाचा निनाद आणि विठू माऊलीच्या नामाचा जयघोष। पण याच पवित्र पंढरपुरात आज वारकरी संप्रदायाची परंपरा पायदळी तुडवणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जळगावच्या जामनेर मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पंढरीची वारी आयोजित करण्यात आली। या वारीचं नेतृत्व स्वतः त्यांच्या पत्नी साधनाताई महाजन करत होत्या, तर संपूर्ण व्यवस्थापनाची धुरा सांभाळत होते भाजपचे जळगाव जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर। परंतु ही वारी पंढरपुरात पोहोचली आणि दिंडी रेल्वे स्टेशनवरून मुक्कामाच्या ठिकाणी निघाली तेव्हा तिथं विठ्ठल नामाचा गजर नव्हता, तर कानाचे पडदे फाडणारा डॉल्बीचा कर्कश आवाज होता। होय, टाळ मृदंगांऐवजी डॉल्बीवर रिमिक्स भक्तिगीते वाजवून वारीचं पारंपरिक स्वरूप पूर्णपणे बदलण्याचा आणि या वारीला एक हिडीस ओंगळवाणी स्वरूप देण्याचा प्रकार घडलाय। आता आमचा थेट सवाल आहे मंत्री गिरीश महाजन यांना, नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? एकीकडे सरकार गणेशोत्सव आणि नवरात्री डॉल्बी मुक्तीचं आवाहन करते, मग स्वतः मंत्र्यांच्या कार्यक्रमात हा डॉल्बीचा धुमाकूळ कसा चालतो? हिंदुत्वाच्या आणि संस्कृतीच्या गप्पा मारणारे मंत्री महाजन, तुम्ही पंढरपूरच्या वारीची शेकडो वर्षाची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहात का? रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक भाविकाने आणि स्थानिक पंढरपूरकरांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केलाय। ही कसली दिंडी असा उद्विग्न सवाल आज प्रत्येक वारकरी विचारतोय। आणि जेव्हा या प्रकाराबाबत वारीचे व्यवस्थापक आणि भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांना जाब विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी नेहमीप्रमाणे थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। चंद्रकांत बाविस्करजी, वारकऱ्यांच्या भावनांशी असा खेळ करून तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर वारीसारख्या अत्यंत पवित्र परंपरेचं इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे। मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या आयोजकांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी जोरदार टीका आता मागणी धरू लागली आहे। यावर आता सरकार आणि स्वतः मंत्री काय स्पष्टीकरण देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आता तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की भाऊ RSSशी संबंधित असल्यामुळं त्यांच्याकडे एक संस्कार झालेले आहेत RSSचे, आणि भारतीय जनता पार्टी हा खरं तर उजव्या विचारसरणीचा पक्ष मानला जातो, पार्टी विथ डिफरन्स असं म्हटलं जातं। परंतु काही गोष्टी मात्र मग या अनुषंगानं प्रश्न उपस्थित होतात। आज आपण जर पंढरपूरची वारी जर पाहिलं तर टाळ मृदुंगाचा गोड निनाद आपल्याला कानी पडतो वारीमध्ये, परंतु आज आपल्या दिंडीमध्ये कर्कश अशा डॉल्बीचा आवाज घुमत होता। खरं तर राज्य सरकार डॉल्बी मुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न पाहत आहे आणि गिरीश सारख्या मंत्र्याच्या दिंडीमध्ये डॉल्बी वाजते, हे जरा कुठेतरी आता विषय असा आहे की आपण पाहिलं असेल की नुसतं तुम्ही डॉल्बीवर लक्ष दिलं, पण टाळ मृदुंग देखील या वारीत होतेच। पण इथल्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी आणला, वेळेवर त्यांचा डॉल्बी जरी आणला असेल तरी त्यांना जो कायद्याने आणि न्यायालयाने जो बंधनकारक आवाज दिलेला आहे, आम्ही त्यांना सूचना देऊन त्या बंधनकारक आवाजातच त्यांना वाजवायला लावलं। त्यामुळे कायद्याचं कुठेही उल्लंघन झालेलं नाही आहे। डॉल्बी वाजवताना आता इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तो उत्साह जो असतो, पांडुरंगाच्या चरणी जाताना अनेकांना मोठा उत्साह असतो, त्या उत्साहाला कुणी आवर घालू शकत नाही। अतिशय कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच खासदार नितीन काका पाटील यांच्या सहकार्याने यशवंतनगर जिल्हा परिषद गटा
गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले सातारा जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापूसो शिंदे आणि वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते विकास अण्णा दिनकर शिंदे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।